महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचा आराध्य दैवत श्री भैरवनाथाचा चैत्र पालखी सोहळा हस्त नक्षत्रावर गुरुवारी रात्री 12 वाजता आयोजित करण्यात आला। यात्रेनिमित्त श्री भैरवनाथाची परंपरागत राजसदरेवरील बैठी पूजा बांधण्यात आली। दैनंदिन धार्मिक कार्यक्रम आणि विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। सकाळी पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वासह दिलीपराव सूर्यवंशी सरकार यांचा मानाचा नैवेद्य पोशाख वाजत गाजत मंदिरात आला। त्यानंतर परगावाहून आलेल्या यात्रेकरूंनी श्रींना नैवेद्य आणि श्रीफळ अर्पण केलं। दुपारी भाविकांनी वाजत गाजत नैवेद्य आणला। रात्री 12 वाजता श्री भैरवनाथाची पालखी लवाजम्यासह मंदिरातून बाहेर आली। पालखीच्या अग्रस्थानी मानाचा अश्व होता। पालखी चैत्रबनाकडे मार्गस्थ होत असताना उपस्थित भाविकांनी पालखीवर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली। पालखी चैत्रबनात पोहोचताच भाविकांनी आकर्षक आणि नयनरम्य आतषबाजी केली। यानंतर चावरेकर शिंदे सरकारांची मानाची सासनकाठी प्रथम श्रींच्या भेटीला आली। त्यानंतर इतर गावच्या सासनकाठ्या हलगीच्या तालावर ठेका धरत पालखी भेटीला आल्या। सासनकाठ्यांच्या भेटी झाल्यानंतर पालखी वारणा नदी तीरावर गेली आणि पुन्हा पहाटे मंदिराकडे मार्गस्थ झाली। पहाटे चित्रा नक्षत्रावर नाथबुवांच्या मंत्रोच्चारात श्रींचा सहचरणी जोगेश्वरीशी विवाह सोहळा संपन्न झाला। त्यानंतर गुलालानं माखलेले भाविक घरी परतले।